नेत्यांना कुठे ही जबाबदारी दिलेली आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाणे पालघरची या जिल्ह्यांची निवडणूक प्रभारी म्हणून गणेश नाईक यांची नेमणूक करण्यात आली आहे। गणेश नाईक जे मंत्री आहेत आणि ते शिंदेंच्या विरोधामध्ये बोलत असतात नेहमी आणि त्यांची निवडणूक त्यांच्याकडे जबाबदारी आहे ठाण्याची पालघरची। गणेश नाईक यांना जबाबदारी म्हणजे शिंदेंसोबत लढाईचे हे संकेत मानले जात आहेत। तर नाईक यांची नेमणूक करून भाजपने थेट एकनाथ शिंदेंसोबत लढाईचे संकेत दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या विरोधात भूमिका घेणारे आमदार संजय केळकर यांच्याकडे जबाबदारी देत सर्व भाजप आमदारांना कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। संजय केळकर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे, आमदारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर पुणे नाशिकमध्ये सुद्धा ताकद वाढवण्यावर रवींद्र चव्हाण यांचा भर आहे। तर चव्हाणांनी भर दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या तिन्ही ठिकाणी कशा पद्धतीने निवडणुका होतात, महायुती कशा पद्धतीने सगळी गणित जुळवते याकडे लक्ष आहे। हा धक्का मी 6-8 महिन्यापूर्वीच बोललो होतो हे होणार आहे आणि हा धक्का ठाकरे गटाला नाहीये। ठाकरे गट आहे तिथेच आहे, मी काय त्यांचा वकील नाही किंवा त्या पक्षाचा पदाधिकारी नाहीये, परंतु इथलं राजकारण मला माहिती आहे। शिंदे गटाला बसलेला धक्का आहे आणि ते सत्य आहे।